तर मित्रांनो, एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाच तिढा अद्याप सुटलेला नाही, पण अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे देणार असं म्हटलं जाते। खरं तर मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोघेही सकारात्मक आहे अशी माहिती सुद्धा समोर येते। मग अशात आता मनसे ही महायुतीकडून आगामी लोकसभा निवडणूक ही लढवणार का, आणि मनसेला कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी जागा मिळणार आहे, आणि तसेच मनसेला आपल्या सोबत घेण्यासाठी भाजपचा नेमका प्लॅन काय, त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर काही सोर्सेसकडून जी माहिती समोर येते त्यानुसार भाजप आणि मनसे यांच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे। आता दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती भाग, तर दक्षिण मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो। याच दक्षिण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजन सुद्धा हे मोठे आहे। दक्षिण मुंबईतील मोठ्या प्रमाणातील मराठी वोट बँक मनसेच्या बाजूने, तर गेल्या निवडणुकीतही मराठी वोट बँक मनसेने आपल्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळेच ठाकरेंना चितपत करण्यासाठी भाजपने मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखलेली असं म्हटलं जाते। कारण दक्षिण मुंबई मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। येथील मतदार म्हणजे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मग अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर दक्षिण मुंबईचा कौल हा ठाकरेंच्या बाजूने झुकल्याचं अनेकदा पाहायला मिळालं। त्यामुळेच या मतदारसंघामध्ये ठाकरेंना असलेली सहानुभूती ही जर मोडीत काढायची असेल तर त्यासाठी ठाकरेच हे लागणार आहेत, आणि हेच भाजपनं वेळीच ओळखलं आणि मनसेला आता आपल्यासोबत ते घेत आहेत। तर दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी ही मिळणार असल्याचं बोललं जाते। मग याच मतदारसंघातून भाजपच्या राहुल नार्वेकरांचंही नाव चर्चेत आहे। तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मुंबई जिल्ह्यातील तब्बल 6 विधानसभांचा समावेश होतो। वरळी विधानसभा मतदारसंघ, शिवडी विधानसभा मतदारसंघ, भायखळा विधानसभा मतदारसंघ, मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, कुलाबा विधानसभा मतदारसंघ, त्या विधानसभांचा यात समावेश होतो। तर यातील 2 विधानसभा मतदारसंघ हे ठाकरेंकडे आहेत, तर 2 भाजपकडे आहेत, आणि प्रत्येकी एक शिंदे गट आणि काँग्रेसकडे आहेत। तर मग अशातच दक्षिण मुंबईतील मराठी बहुल परिसर पाहता एकंदरीत ठाकरेंकडेच पारडं जड असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळेच ठाकरेंना धोबीपछाड हा देण्यासाठीच भाजप आणि शिवसेनेने मनसेला गळ घालत एक नवी रणनीती आखल्याचं पाहायला मिळते। मग आता महायुतीची ही नवी खेळी किती यशस्वी होईल हे तर पाहणं महत्त्वाचंच आहे। परंतु तसं पाहिलं तर अद्यापही महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा तिढा हा काही सुटलेला नाही। जागा वाटपाच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याचंच पाहायला मिळालं। भाजपकडून जास्त जागांची मागणी होती, ज्यासाठी शिंदे आणि अजित पवारांवर दबाव तंत्र सुद्धा वापरलं जात असल्याचं समोर आले। पण अशातच जर मनसेची एंट्री झाली तर तिघांपैकी कोणा ना कोणाच तरी जागा ही मनसेच्या खात्यात जाणारच आहे। मग आता मनसे जर महायुतीत आली तर लोकसभा लढवली तर त्यांच्या वाटेला किती आणि कोणत्या जागा येतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं हे ठरणार आहे। तर मग अशात सध्याच्या राजकारणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर CA कायदा लागू झालाय, पण CA कायदा लागू झाल्यामुळे मुस्लिम समाज हा घाबरलेला आहे। मग अशात मुस्लिम समाजाला या कायद्याने काय भीती आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।